हा, तर लास्ट टाइम आपण लेन्स मेकर्स फॉर्म्युला स्टडी केलेला होता. आता थोडंसं इमेजेस फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्स ॲज वेल ॲज कॉन्केव्ह लेन्स त्याचा जरा पार्ट बघूया. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसते? सगळ्यांना टेबल हा दिसतोय का? इमेज फॉर्मेशन बाय कॉन्व्हेक्स लेन्स. ओके, आता कॉन्व्हेक्स लेन्स मुळे तयार होणारे इमेजेस जे आहे साधारणपणे हा टेबल जो आहे तो तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, जेणेकरून काही वेळेला without doing any calculation you can decide the type of image or approximate position of the image. Okay, so object position कुठं असेल? ऑब्जेक्ट सपोज इन्फिनिटीला ठेवलेला असेल तर इमेज कुठे तयार होणार आहे? फोकसला तयार होणार. आता लेन्सला दोन फोकस असतात, एक लेफ्ट हँड साइडचा फोकस आणि दुसरा राईट हँड साइडचा फोकस. लेफ्ट हँड साइडचा फोकस त्याला F1 म्हणणार आपण, राईट हँड साइडचा फोकस आहे त्याला काय म्हणतो आपण? F2 असं म्हणतो. Okay, so when object is placed on the left at infinity, image will be formed on right at the focus. Okay, it is real, highly diminished and inverted image. It is real, highly diminished and inverted image. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण कुठे प्लेस करणार आहे, म्हणजे डायग्राम लक्षात घ्या, या पद्धतीने येणार आहे. सो दिस इज अ कॉन्व्हेक्स लेन्स. ओके, सो दिस इज 2F, दिस इज F. तसं राईट हँड साइडला देखील हा काय असणार आहे? ऑप्टिकल सेंटर. हा इथं देखील फोकस आणि इथं काय असणार आहे? 2F असणार आहे. ठीक आहे. when beyond 2F1, so this is F1, 2F1, F2, 2F2. so 2F1 च्या पलीकडे जर इमेज असेल, लेफ्ट हँड साइडला असेल तर ऑब्जेक्ट असेल, सॉरी 2F1 च्या लेफ्ट हँड साइडला जर काय असेल? ऑब्जेक्ट असेल, तर इमेज कुठे तयार होणार आहे? F2 आणि 2F2 च्या मध्ये तयार होणार, म्हणजे इथं असणार आहे इमेज. ठीक आहे. अँड वन्स अगेन इट इज रियल, डिमिनिश्ड अँड इन्व्हर्टेड असणार आहे. आता ऑब्जेक्ट एक्झॅक्टली 2F ला प्लेस केला, when object is placed exactly at 2F, image is also formed at exactly 2F. म्हणजे ऑब्जेक्ट 2F ला ठेवला तर इमेज देखील काय होते? 2F ला फॉर्म होते. आणि ती कशी असणार आहे आता? रियल, इन्व्हर्टेड आणि काय असणार आहे? सेम साईजची असणार आहे. म्हणजे ऑब्जेक्ट 2F ला ठेवला तर इमेज देखील काय होते? एक्झॅक्टली 2F लाच तयार होते. आफ्टर दॅट जर ऑब्जेक्ट आपण कुठे ठेवला? F आणि 2F च्या मध्ये ठेवला, म्हणजे वन्स अगेन दिस इज लेन्स. इथं काय असणार आहे? F, 2F. तसं राईट हँड साइडला देखील काय असणार आहे? F, 2F. जर ऑब्जेक्ट आता 2F च्या आत आणला, म्हणजे F आणि 2F च्या मध्ये ऑब्जेक्ट ठेवला, तर इमेज कुठं फॉर्म होणार आहे? बियॉन्ड 2F तयार होणार. आणि ही कशी असणार आहे? इन्व्हर्टेड आणि मॅग्निफाईड असणार आहे. इन्व्हर्टेड, रियल, मॅग्निफाईड. ओके, सो when object is placed between F and 2F, image is formed beyond 2F. It is real, magnified and inverted. ओके, ऑब्जेक्ट एक्झॅक्टली आता फोकसला आणला तर इमेज कुठे तयार होणार आहे? इन्फिनिटीला. एक्झॅक्टली फोकस, इमेज ॲट इन्फिनिटी, रियल, हायली मॅग्निफाईड अँड इन्व्हर्टेड येणार आहे. ओके, आणि ऑब्जेक्ट F आणि ऑप्टिकल सेंटर यांच्यामध्ये ठेवला आता फायनल पोझिशन, F आणि ऑप्टिकल सेंटरच्या मध्ये ठेवला तर काय होणार? इमेज जी आहे त्याच साईडला तयार होते. आणि ती कशी असते? इरेक्ट, व्हर्च्युअल अँड मॅग्निफाईड असणार आहे. अँड सेम साइड ऑफ द ऑब्जेक्ट तयार होणार आहे. हा पार्ट जो आहे तो सगळ्यांना माहिती पाहिजे. पुन्हा एकदा बघा आपण काय काय याच्यामध्ये बघितलं. सपोज हा ऍक्सिस असेल, सपोज दिस इज ऍक्सिस आणि लेन्स इथं असेल. ओके, दिस इज F, दिस इज 2F. तसं इकडे देखील काय असणार आहे? F, F आणि हे 2F असणार आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल
ऑब्जेक्ट जर इन्फिनिटीला असेल तर इमेज कुठे तयार होणार आहे? फोकसला. इट इज रियल इन्व्हर्टेड हायली डिमिनिश्ड. ओके, नेक्स्ट. ऑब्जेक्ट जर बियॉन्ड 2f ठेवला, ऑब्जेक्ट बियॉन्ड 2f असेल तर इमेज काय होणार आहे? बिटवीन f अँड 2f. इट इज रियल इन्व्हर्टेड अँड डिमिनिश्ड असणार आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट कुठे ठेवला? 2f ला आणला. आता म्हणजे बघा, ऑब्जेक्ट काय करावं लागलं? इन्फिनिटी पासून जवळ आणणार आहे. 2f ला ठेवला तर इमेज कुठे तयार होणार आहे? एक्झॅक्टली ॲट 2f. इट इज सेम साइज, इन्व्हर्टेड अँड सेम साइज इन्व्हर्टेड अँड रियल इमेज असणार आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट कुठे ठेवला? f अँड 2f च्या मध्ये ऑब्जेक्ट ठेवला तर इमेज जी आहे ते काय होणार आहे? 2f च्या पलीकडे जाणार आहे, बियॉन्ड 2f. आणि ती कशी असणार आहे? इन्व्हर्टेड, रियल अँड मॅग्निफाईड असणार आहे. आता ऑब्जेक्ट कुठे ठेवला? सपोज ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ऑन दी फोकस, तर इमेज कुठे तयार होणार आहे? इन्फिनिटीला जाणार, इमेज इन्फिनिटीला. अँड इट इज हायली मॅग्निफाईड. म्हणजे ऑब्जेक्ट जवळ येईल तसं काय होते? इमेज फोकस पासून दूर 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 जायला लागते आणि ती मॅग्निफाय 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 व्हायला लागते. लक्षात घ्या. ओके, मोठी 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 व्हायला लागते. आणि फायनली ज्यावेळी ऑब्जेक्ट जो आहे तो आपण कुठे ठेवणार आहे? एफ आणि ऑप्टिकल सेंटर यांच्यामध्ये जर ऑब्जेक्ट ठेवला तर इमेज काय होते? त्याच साईडला तयार होते. इमेज इज फाउंड ऑन दी सेम साइड. इट इज मॅग्निफाईड, इरेक्ट अँड व्हर्च्युअल इमेज. So these are the images formed by the convex lens. कॉन्व्हेक्स लेन्स ना या पद्धतीच्या इमेजेस फॉर्म होतात. आता कॉन्केव्ह लेन्स जर असेल तर कॉन्केव्ह लेन्स मुळे कॉन्केव्ह लेन्स असेल या पद्धतीने अशी, तर ऑब्जेक्ट जर इन्फिनिटीला असेल, ऑब्जेक्ट इन्फिनिटीला असेल तर इमेज कुठे तयार होणार आहे? एक्झॅक्टली ॲट दी फोकस, त्याच साईडला तयार होणार. ऑब्जेक्ट इन्फिनिटीला म्हणजे त्याच्यापासून येणारे रेज कसे असणार आहे? एकमेकाला पॅरल असणार आहेत. पॅरल असणार म्हणजे काय होणार? कॉन्व्हेक्स लेन्स मधून काय होणार? या पद्धतीने ते डायव्हर्ज होणार आहे आणि ते फोकस मधून आल्यासारखं आपल्याला वाटणार नाही. म्हणजे इमेज कुठे तयार होणार आहे? एक्झॅक्टली फोकसला तयार होणार. आणि ऑब्जेक्ट आणखी इतर कुठेही ठेवला तर इमेज काय होते? फोकस आणि ऑप्टिकल सेंटर यांच्यामध्ये तयार होते. म्हणजे कॉन्केव्ह लेन्सनं तयार केलेली इमेज ही नेहमी कशी असते? इरेक्टच असते, नेहमी व्हर्च्युअलच असते आणि नेहमी डिमिनिश्ड असते. ओके, काय सांगितलं? कॉन्केव्ह लेन्सनं तयार केलेली इमेज ही नेहमी कशी असणार आहे? व्हर्च्युअल, नेहमी इरेक्ट असणार आहे आणि नेहमी डिमिनिश्डच असणार आहे. तो मॅग्निफाईड कधीही तयार करत नाही, रियल कधीही तयार करत नाही आणि इन्व्हर्टेड कधीही तयार करत नाही कॉन्केव्ह लेन्स. लेन्स मेकर इक्वेशन लास्ट टाइम आपण बघितलेलं आहे. आता याच्याच रिलेटेड काही कन्सेप्ट बघूया. आता लेन्स मेकर इक्वेशन लेन्स मेकर इक्वेशन काय बघितलंय बघा आपण. दिस इज अ लेन्स मेकर इक्वेशन. इफ अ लेन्स ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ2, म्हणजे लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे? μ2 आहे. इट इज अ प्लेस्ड इन अ मीडियम ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ1. सगळ्यांना ती स्क्रीन व्यवस्थित दिसते का? सगळ्यांना इथं पीडीएफ फाईल ओपन केलेली व्यवस्थित दिसते का? नाही सर. फाईल आहे, सॉरी सर नाही दिसत. नाही दिसत. सर व्हाईट स्क्रीन शेअर करा की.
हा, सगळ्यांना स्क्रीन दिसते का व्यवस्थित आता? हो. हो. व्हाईट स्क्रीनच शेअर केली आहे, सगळ्यांना दिसते का? हो. हो दिसते. हो दिसते. रिप्लाय द्या. स्क्रीन तुम्हाला दिसते का? येस सर. सो लास्ट टाइम आपण लेन्स मेकर्स इक्वेशन बघितलेलं आहे. लेन्स मेकर्स इक्वेशन. ओके, लेन्स मेकर इक्वेशन काय आहे? 1/f इज इक्वल टू μ2 मायनस μ1 डिवाइडेड बाय μ1 in bracket 1/r1 minus 1/r2. So this is a lens maker's equation. आता याच्यामध्ये μ2 म्हणजे काय आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ लेन्स आहे. आणि μ1 म्हणजे काय आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सराउंडिंग मीडियम आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सराउंडिंग मीडियम. ओके, आता याच्यामध्ये बघा, सराउंडिंग मीडियमची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण म्हणजे μ1 ची व्हॅल्यू ग्रॅज्युअली वाढवत नेली तर फोकल लेंथ काय होईल? ओके, व्हेन μ1 इज ग्रॅज्युअली इन्क्रीज्ड. फोकल लेंथचं काय होईल? μ1 व्हॅल्यू काय करणार आपण? स्लोली वाढवत नेणार आहे. μ1 स्लोली जर वाढवत नेला तर फोकल लेंथ काय होणार? फोकल लेंथ विल गो ऑन इन्क्रीजिंग. फोकल लेंथ काय होते? इन्क्रीजेस. ठीक आहे, μ1 ची व्हॅल्यू वाढवल्यानंतर. आता वाढवत नेल्यानंतर काय होणार आहे? आता सुरुवातीला ज्यावेळी μ2 इज ग्रेटर दॅन μ1 असेल त्यावेळी काय होणार आहे? लेन्स बिहेवियर इज ॲज इट इज. लेन्स बिहेव्स ॲज इट इज. ॲज इट इज म्हणजे काय? कॉन्व्हेक्स असेल तर कॉन्व्हेक्स प्रमाणेच बिहेव करणार, कॉन्केव्ह असेल तर कॉन्केव्ह प्रमाणे बिहेव करणार. म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स असेल, पॅरल बीम टाकला तर काय होणार आहे? रेजला एकत्र आणणार. आणि कॉन्केव्ह लेन्स असेल, पॅरल बीम इन्सिडेंट केला तर रेज ना काय करणार आहे? डायव्हर्ज करणार आहे. कधी जर लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असेल आणि मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी असेल तर. आता μ1 वाढवा लागतोय. ज्यावेळी μ2 इज इक्वल टू μ1 होणार आहे, μ2 इज इक्वल टू μ1, त्यावेळी लेन्स बिहेव्स ॲज ए स्लॅब. म्हणजे सपोज या पद्धतीनं एक लेन्स आहे आणि इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5, इथं पण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5, इथं पण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5. एक पॅरल बीम ऑफ लाईट मी इथं जर इन्सिडेंट केला तर काय होणार आहे? रे ॲज इट इज सरळ जाणार. ओके, म्हणजे हे स्लॅब, ग्लास स्लॅबचं जे बिहेवियर असतं त्या पद्धतीनं ते ऍक्ट होणार आहे. म्हणजे रिफ्रॅक्शन वगैरे होणार नाही, कॉन्व्हर्जन्स किंवा डायव्हर्जन्स होणार नाही. ओके, आणि त्याच्यानंतर
when mu2 is less than mu1, म्हणजे mu1 ची व्हॅल्यू आता काय झाली, ग्रेटर दॅन mu2 झाली. तर इथं बघा, जर mu1 ग्रेटर दॅन mu2 झालं तर न्यूमरेटर काय होणार, निगेटिव्ह मध्ये जाणार. न्यूमरेटर निगेटिव्ह मध्ये जाणार म्हणजे काय होणार आहे, तर या केसमध्ये लेन्स बिहेवियर लेन्स बिहेव्स ऑपोजिट. opposite in nature. म्हणजे काय होणार लक्षात घ्या, सपोज दिस इज अ कॉन्व्हेक्स लेन्स, याच्यावर पॅरल बीम ऑफ लाईट मी टाकला, तर कॉन्व्हेक्स लेन्सला काय होतं, रे कॉन्व्हर्ज होतात ना, परंतु ते काय होणार आता डायव्हर्ज व्हायला चालू होणार. ओके, दिसायला ती कॉन्व्हेक्स लेन्स असणार आहे, परंतु बिहेवियर मात्र त्याचं कसं असणार आहे, लाईक अ कॉन्केव्ह लेन्स. कधी जर बाहेरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर एक्झाम्पल 1.5 आणि लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.2 असेल, असं असेल तर. ओके, तर हे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. याच्यामध्ये कुणाला काही डाऊट आहे का, विचारा. हा रे जो आहे हा कसा ट्रॅव्हल होईल असं वाटतंय, ही जी डायग्राम मी आता काढलेली आहे, हा रे कसा ट्रॅव्हल होईल. इथं काय होणार, तो हे बघा, एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये ऑब्लिकली जाताना तो डायरेक्शन काय करतो, चेंज होतो आणि तो इट बेंड टुवर्ड्स नॉर्मल, म्हणजे असं जाणार. आणि या पॉइंटला काय होणार, इथून ऍज इट इज सरळ जाणार तो. ओके, देर इज नो रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस ऍट दिस पॉइंट. या पॉइंटला रिफ्रॅक्शन होणार नाही, म्हणजे डायरेक्शन चेंज होणार नाही, बिकॉज 1.3 सेम रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, म्यू चे व्हॅल्यू दिले. म्हणजे आता पुन्हा एकदा बघा, दिस इज अ कॉन्व्हेक्स लेन्स, एक पॅरलल बीम याच्यावर इन्सिडेंट केला, रेज ऍज इट इज ट्रॅव्हल करताय. दिस इज अ कॉन्व्हेक्स लेन्स, एक पॅरलल बीम इन्सिडेंट केला, ठीक आहे, रेज विल मूव लाईक दिस. एक पॅरलल बीम इन्सिडेंट केला, रे डायव्हर्जेस अवे फ्रॉम इच अदर. हे कधी होणार, हे कधी होणार आणि हे कधी होणार सांगा. अरे कोण बोलतंय का नाही. सर
फर्स्ट केस कधी होणार आहे, आता सराउंडिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1 असेल आणि आतला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ2 असेल, तर काय होणार, फर्स्ट केस मध्ये μ1 इज इक्वल टू μ2, सेकंड केस मध्ये μ2 इज ग्रेटर दॅन μ1 असणार आहे, म्हणजे लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मोर, आणि इथं लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असणार आहे, लेस दॅन द सराउंडिंग. ओके, सपोज तुम्हाला असं सांगितलं की there is a water tank, this is a water tank and in which there is a air bubble like this. Okay, this is a lens made up of the air. तर ही लेन्स कॉन्व्हेक्स लेन्स असेल, याचं बिहेवियर कॉन्व्हेक्स लेन्स प्रमाणे असेल का कॉन्केव्ह लेन्स प्रमाणे असेल याचं बिहेवियर. वॉटर टँक, त्याच्यामध्ये एअर बबल आहे लेन्स शेपचा, तर त्याचं बिहेवियर कॉन्व्हेक्स लेन्स प्रमाणे असेल का कॉन्केव्ह लेन्स प्रमाणे असेल. So its behavior is like a concave lens. दिसायला जरी कॉन्व्हेक्स लेन्स असली तरी त्याचं बिहेवियर मात्र कॉन्केव्ह लेन्स प्रमाणे असणार आहे. म्हणजे पॅरल बीम इन्सिडेंट केला तर काय होणार आहे, रेज विल डायव्हर्ज फ्रॉम इच अदर. There is a question now. या क्वेश्चनचा आन्सर सांगता येते का बघा. A lens behaves as a converging lens in air. लेन्स बिहेवियर दिलेला आहे. लेन्स बिहेवियर कसा आहे बघा, कॉन्वर्जिंग लेन्स इन एअर, ठीक आहे, अँड डायव्हर्जिंग लेन्स इन वॉटर. ओके, एअर मध्ये कॉन्व्हर्जिंग लेन्स प्रमाणे ऍक्ट होते आणि वॉटर मध्ये डायव्हर्जिंग लेन्स प्रमाणे ऍक्ट होते. ओके, वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 1.33. देन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ लेन्स शुड बी, काय करेक्ट आन्सर येईल असं वाटतंय. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ लेन्स, लेन्स बिहेवियर कसा आहे बघा, इट बिहेव्स ॲज अ कॉन्व्हर्जिंग लेन्स इन एअर अँड डायव्हर्जिंग लेन्स इन अ वॉटर. देन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ लेन्स जो आहे कुठून कुठपर्यंत येईल असा क्वेश्चन आहे. One 1.1 to 1.2. आता एअर मध्ये काय होते, कॉन्व्हर्जिंग लेन्स ऍक्ट होते आणि वॉटर मध्ये काय होते, डायव्हर्जिंग. म्हणजे वॉटर मध्ये त्याचं बिहेवियर रिव्हर्स होत आहे. म्हणजे लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असला पाहिजे, लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो कसा असला पाहिजे, लेस दॅन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर असला पाहिजे. कारण वॉटर मध्ये गेल्यावर बिहेवियर काय होते, रिव्हर्स होते ना, आणि एअर मध्ये ऍज इट इज ऍक्ट होते. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर जे आहे त्याच्यापेक्षा लेन्सचा जास्त असला पाहिजे, वॉटर पेक्षा कमी असला पाहिजे. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ लेन्स शुड बी ग्रेटर दॅन वॉटर बट लेस दॅन ग्रेटर दॅन एअर बट लेस दॅन काय असला पाहिजे, वॉटर असला पाहिजे. सो ग्रेटर दॅन 1 बट लेस दॅन 1.33. सो दॅट इज द आन्सर. मीडियमची म्हणजे सराउंडिंग मीडियमची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर वाढवली, लेन्सच्या सराउंडिंग मीडियमची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वाढवली तर फोकल लेंथ काय होते, वाढत 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 जाते. सपोज तुम्हाला डायरेक्टली असं विचारलं की एक ग्लास लेन्स has focal length f in air
ओके, ग्लास लेन्सची फोकल लेंथ किती आहे? एफ आहे इन एअर. देन फोकल लेंथ इन वॉटर. फोकल लेंथ इन वॉटर काय असणार आहे? फोकल लेंथ इन वॉटर सपोज एफ डॅश असेल तर एफ आणि एफ डॅश मध्ये रिलेशन काय येणार सांगा? एफ डॅश आणि एफ मध्ये रिलेशन काय येणार? वॉटर मध्ये गेल्यानंतर फोकल लेंथ काय होते? वाढते. फोकल लेंथ इन्क्रीजेस. सो एफ डॅश इज ग्रेटर देन काय असलं पाहिजे? एफ असलं पाहिजे. ओके, जर μ1 इज इक्वल टू μ2 झालं तर फोकल लेंथ काय येणार सांगा? जर सराउंडिंग मीडियमची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि लेन्सची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेम झाला तर फोकल लेंथ काय होईल? इन्फिनिटी. फोकल लेंथ विल बिकम इन्फिनिटी. हे सराउंडिंग मीडियम आणि लेन्स मीडियम याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेम झाले तर फोकल लेंथ इन्फिनिटी होते. नेक्स्ट वी आर गोइंग टू स्टडी वन प्रॉब्लेम. प्रॉब्लेम काय बघा, लेन्स ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 3/2. A lens of refractive index 3/2. Refractive index 3/2 has focal length 0.3 meter in air. ओके, एक लेन्स ज्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 3/2 आहे त्याची फोकल लेंथ किती आहे? 0.3 मीटर इन एअर. फाइंड फोकल लेंथ इन अ मीडियम. फाइंड इट्स फोकल लेंथ in a medium. Focal length in a medium of refractive index 4/3. 4/3 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणाचे आहे? वॉटरचे आहे. ओके, तर वॉटर मध्ये फोकल लेंथ किती येईल? एअर मध्ये 0.3 मीटर आहे तर वॉटर मध्ये ती लेन्स बुडवली तर फोकल लेंथ किती होणार आहे ते फाइंड आउट करायचं आहे. आता हे कसं सोडवता येईल बघा. सुरुवातीला व्हेन लेन्स इज इन एअर. लेन्स ज्यावेळी एअर मध्ये असेल त्यावेळी फॉर्म्युला काय येणार बघा? 1/f is equal to μ2 minus μ1 divided by μ1 in bracket 1/r1 minus 1/r2 ना. म्हणजे याचा फॉर्म्युला लिहूया. सुरुवातीला when it is in air फोकल लेंथ किती आहे? 0.3. सो 1 divided by 0.3 is equal to μ2 minus μ1 म्हणजे काय होणार आहे? 3/2 minus 1 divided by 1 into some constant. 1/r1 minus 1/r2 हे काय राहणार आहे? या प्रॉब्लेम मध्ये कॉन्स्टंट राहणार कारण आपण एअर मधून वॉटर मध्ये गेल्यानंतर लेन्सचं रेडियस काय चेंज होणार नाही त्याच्यामुळे त्याला फक्त मी सी लिहितो. 1/r1 minus 1/r2 प्रत्येक वेळी द्यायची गरज नाही. ओके, याच्यावरून आपल्याला सी ची व्हॅल्यू मिळेल आणि सी ची व्हॅल्यू काय मिळणार बघा? 1 divided by 0.3 is equal to 3/2 म्हणजे 1.5 किंवा 3/2 minus 1 म्हणजे 1/2 येणार. 1/2 c. सो याच्यावरून c ची व्हॅल्यू काय येते बघा? therefore c is equal to 2 divided by 0.3. 2 divided by 0.3. आता when lens is in water आता लेन्स जर वॉटर मध्ये असेल तर फॉर्म्युला काय येणार बघा? 1/f. सो 1 बाय फोकल लेंथ इन वॉटर आपल्याला फाइंड आउट करायचे आहे.
μ2 म्हणजे लेन्सचा रिफ्रॅक्शन इंडेक्स किती 3/2 मायनस μ1 4/3. Okay, so μ2 minus μ1 divided by μ1 into c ची व्हॅल्यू किती 2 divided by 0.3. म्हणजे न्यूमरेटरला कॅल्क्युलेशन किती होणार बघा 1/3 into 3 9 4 into 2 8 9 minus 8 म्हणजे 1 divided by 6 न्यूमरेटर 1/6 येणार डिनॉमिनेटर 4/3 येणार into 2/0.3. so 1 by focal length in water is equal to 1/6 into 3/4